नमस्कार. जगद्गुरू संत तुकोबारायांचा एक अभंग आहे आणि तो अभंग मला मुद्दाम इथे सांगून या चर्चेला सुरुवात करायची आहे. नका दंतकथा येथे सांगा कोणी, कोरडे ते माणी बोल कोण. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, न चलती चार आम्हा पुढे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, ही ओळ खूप महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल की आजकाल काय संत चरित्राकडे वळायचं ठरलंय की काय, कारण एका पाठोपाठ एक संत विषयाचे व्हिडिओ येत आहेत आणि त्यानंतर थेट मी तुम्हाला तुकोबांचा अभंग सांगून विषयाला सुरुवात करतोय. तुकोबांचा अभंग यासाठी घेतलाय की अनुभव येथे व्हावा शिष्टाचार हे खूप महत्वाचं आहे. आजकाल उद्योजक बनवण्यासाठी आणि उद्योजक होण्यासाठी म्हणून खूप लोक मार्गदर्शन करणारी निघालीत. कुणी भाषेचा आधार घेतलाय, कुणी जातीचा आधार घेतलाय, कुणी धर्माचा आधार घेतलाय. इतक्या लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचा संकल्प, इतक्या हजार अमुक जातीच्या तरुणांना उद्योजक बनवण्याचा संकल्प, असं म्हणून एक नवा उद्योग घातला गेलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी, त्याला मी भाषण कौशल्य असलेल्या, संवाद कौशल्य असलेल्या लोकांनी हा नवा उद्योग सुरू केलेला आहे. मग सक्सेस स्टोरीज सांगायच्या. बघा, या सामान्य मराठी माणसानं वडापावच्या गाडीपासून सुरुवात केली, आज झालाय करोडपती. हा सामान्य मराठी तरुण चहा विकत होता, आज झालाय करोडपती. अशा स्वरूपाच्या गप्पा सांगत उद्योग कसा करता येऊ शकतो यावर व्याख्यान देणारी माणसं आज शेकडो झालीत. गंमत अशी आहे, मी कोणाचंही नाव घेणार नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या ती नावं स्मरणात असतील तर त्यांना स्मरून तुम्ही बघा. जात, धर्म, पंथ, भाषा याच्या आधारावर आपण उद्योजक घडवतो असा दावा करणंच मुळात चूक आहे. पण तरीही अशी माणसं महाराष्ट्रात जागोजागी तुम्हाला दिसतील. मग कधी कुणावर, कधी लोकांवर टीकास्त्र सोडत, गमतीशीर बोलत, हास्यास्पद बोलत किंवा निषेध करत ही मंडळी आपलं भाषण करत असतात. आणि या भाषणातून लोक प्रभावित होतात आणि उद्योगाला लागतात असा एक समज आहे. खरंच असं होतं का, हाही माझा महत्वाचा प्रश्न आहे. दंतकथा सांगितल्या जातात, दंतकथा अक्षरशः. कोणत्याही माणसाचं उद्योगात यशस्वी होणं ही त्याची व्यक्तिगत मेहनत, सातत्य असतं, सचोटी असते आणि संयम असतो. याच गुणांच्या आधारावर तो उद्योग सुरू करतो आणि त्या उद्योगात यशस्वी होत असतो. आपल्याकडं असं आहे की एखादा उद्योग यशस्वी झाला की त्याच्या कॉपीज, रिप्लिका व्हायला लागतात आणि मग त्याच उद्योगात माणसं पडत जातात. म्हणजे 10-1 वर्षापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये सिमला मिरचीचं उत्पादन घेणारा, शेडनेटमध्ये उत्पादन घेणारा आणि विक्रमी उत्पादन घेऊन श्रीमंत झालेले शेतकरी तिथे त्या नगर जिल्ह्यामध्ये सापडले होते. गडबड झाली अशी की जिथे वातावरण नाही, ज्यांना प्रशिक्षण नाही, ज्यांना अनुभव नाही, ज्यांना त्याची कशी काळजी घ्यायचं ज्ञान नाही, अशा माणसांनीही ते काम सुरू केलं आणि आपल्याकडं त्या सगळ्या प्रोजेक्टचा फज्जा उडाला. कधी शेतीतलं कोणीतरी येतं, कधी कचऱ्यातलं कोणीतरी येतं, कधी उदबत्ती बनवणारं कोणीतरी येतं, आणलं जातं आणि मग तो प्रोजेक्ट कसा छान आहे हे पटवून देऊन लोकांना तो उद्योग करायसाठी उद्युक्त केलं जातं. यातले किती जण उद्युक्त होतात आणि करतात हा भाग वेगळा, पण ही जी वाचाळ उद्योगपती आहेत, जे तथाकथित, मी सगळ्याच उद्योगपतींना म्हणत नाही, प्रत्यक्ष उद्योग करणारा उद्योगपती हा वाचाळ असत नाही. ही जी वाचाळ मंडळी आहेत ती आपण उद्योजक घडवतो असं सांगत राहतात. माझा साधा प्रश्न आहे, जेवढे म्हणून काही भाषणं करणारी किंवा उद्योजकांना मार्गदर्शन करणारी, स्टार्टअपला मार्गदर्शन करणारी मंडळी आहेत, त्यांचा उद्योग काय आहे? त्यांनी किती धंदे सुरू केलेत, त्यांनी किती कारखाने सुरू केलेत, त्या कारखान्यात किती लोक कामाला आहेत, त्यांचं वार्षिक, मासिक उत्पन्न काय आहे, तिथे त्यांनी किती कमवलंय? या प्रश्नाचं उत्तर बहुतांश ठिकाणी शून्य असं येईल. कारण स्वतः काही करायचं नाही, स्वतः एखादा पायलट प्रोजेक्ट उभा करायचा नाही, पण उगीच लोणावळा, खंडाळा, पुणे, मुंबई, पंचतारांकित हॉटेल, एखाद्या फार्म हाऊसवर, एखाद्या मोठ्या रिसॉर्टवरती एखादा सेमिनार आयोजित करायचा. या सेमिनारच्या माध्यमातून
स्वप्न दाखवायची आणि स्वप्न दाखवून उद्योजक निर्माण केल्याचं दाखवायचं. म्हणजे काही लोकांचे यूट्यूबवर आणि फेसबुकवर मी व्हिडिओ पण बघतोय. त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवते की या सगळ्या लोकांनी सक्सेस स्टोरीच्या नावाखाली ज्यांनी स्वतःचे उद्योग उभारलेले आहेत अशाच लोकांना जास्त दाखवलेलं आहे. खरं तर एक एक माणूस घेऊन एकेकांच्या उद्योगाविषयीची माहिती देता येऊ शकेल, पण असं घडत नाही. असं होत नाही की त्यांनी उद्योग उभा केला आहे आणि ते उद्योग उभा करण्यासाठी मार्गदर्शन मात्र करत असतात. म्हणजे मला एक सक्सेसफुल उदाहरण सांगायचं आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागामध्ये, कृषी पर्यटन विभागामध्ये मनोज हडोळे नावाचा एक पुण्याचा तरुण आहे, ज्यानं 10-12 वर्षापूर्वी पाराशर कृषी पर्यटन नावाने एक उद्योग सुरू केला आणि जुन्नरजवळ स्वतःचं एक अप्रतिम कृषी पर्यटन केंद्र उभा केलं. इतकं छान केलं म्हणजे मनोज हडोळे, त्याची पत्नी, तो स्वतः आणि काही घरची मंडळी मिळून एक अप्रतिम विश्व, अप्रतिम गाव त्यांनी आपल्या जुन्नरजवळच्या गावामध्ये निर्माण केलेलं आहे. सक्सेसफुल आहे. आता या मनोज हडोळेंनी मार्गदर्शन करणं आपण समजू शकतो, पण उगीच असा उद्योग गुंठाभर जमीन नावावर नसलेली माणसं कृषी पर्यटनावर मार्गदर्शन करू लागली की मग मात्र हसायला येतं. एक साधी 5 लोकांची ज्यांनी कंपनी उभा केलेली नाही आहे, साधं किराणा दुकान त्यांनी टाकलेलं नाही आहे, अशी माणसं व्यवसायावर मार्गदर्शन करू लागली की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. बरं, यांचं मार्गदर्शन सक्सेसफुल असावं, ते चर्चेतलं असावं, यासाठी हे काय करतात तर कुठल्या तरी धर्माच्या, कुठल्या तरी जातीच्या मुद्द्यावर एखादं वादग्रस्त विधान करून टाकायचं, त्याची जोरदार चर्चा होते. म्हणजे परवा नाही का, एका महाराज लोक ही उद्योजक असतात, धंदेवाली असतात, पैसा कमावणारी असतात, असं विधान करून टाकलं. 3 वर्षापूर्वीचं भाषण, जोरदार चर्चा सुरू झाली आणि मग त्याची मागणी वाढून जाते. बाजारातली मागणी वाढवण्यासाठी आणि आपण कसे उद्योजक घडवतो हे दाखवण्यासाठी ही मंडळी हे उद्योग करत असतात. खरं तर अशा मंडळींनी एकही उद्योग उभारलेला नसतो, पण तरीही मोठ्या प्रमाणावर अशी कृत्य करायची आणि आपण उद्योजक उभारणी करतो हे दाखवायचं. हाही एक उद्योग आहे, पण तो फसवा आहे. तो लोकांची फसवणूक करणार आहे, तो तरुणांची फसवणूक करणार आहे. छान छान गुडी गुडी सगळं दाखवून उद्योग उभा करता येऊ शकतो असं म्हणणं आणि उद्योजक होऊ शकतो असं म्हणणं अनेक अडचणींना आणि आव्हानांना सामोरं जाऊ देत नाही, त्याची जाणीव होऊ देत नाही आणि मग हे उद्योजक संपत जातात. मला काही उदाहरणं सांगायची आहेत. आपल्याकडं असलेल्या उद्योजकांना आपण संपवून टाकलेलं आहे. कोण कोण आहेत हे उद्योजक? म्हणजे जेव्हा एखादा माणूस चांगलं काम करू लागतो, यश मिळवू लागतो, तेव्हा त्यांना संपवायचे उद्योग आपल्याकडे होत राहतात. अगदी आपल्या धूत व्हिडिओकॉन उद्योग समूह हा महाराष्ट्रातला मराठी माणसांचा एक उद्योग समूह असाच चर्चेतून संपवल्या गेला. काय दोष होता तर शंका होत्या. व्हिडिओकॉन बंद पाडलं गेलं. आपल्याकडं अजून एक उद्योग होता तो DSKचा. DSKनी पैसे खाल्ले असा आरोप झाला आणि धडाधड लोक पैसे वापस घ्यायला सुरुवात केली. DSK संपले. DSKना पैसे परत देणं शक्य झालं नाही. शेवटी DSK कोठडीत गेले आणि घराला घरपण देणारी माणसं या नावानं सुरू केलेला DSK नावाचा ब्रँड अक्षरशः धराशायी झाला. येवले चहावर कमी संकट आली का? येवले चहाचे प्रोजेक्ट सुरू झाल्याबरोबर त्यात काहीतरी FDIचा रेड पडल्या म्हणून सांगितलं गेलं. तो चहात असे काही प्रकार वापरतो म्हणून सांगितलं गेलं की ज्यातून त्रास होऊ शकतो असं म्हटलं गेलं. सगळ्या तपासण्या झाल्या आणि त्यासोबतच येवलेसारखेच चहाच्या फ्रँचायझी देणारी मंडळी देखील महाराष्ट्रामध्ये वाढू लागली. आज जागोजाग जे पुण्यात अमृततुल्य चालायचं ते कोणतंही आडनाव घेऊन अमृततुल्य आता सुरू होऊ लागलंय. याही उद्योगाला इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढवल्या गेलं की आता चहाच्या फ्रँचायझी 25-25 लाखाला विकल्या जाऊ लागल्यात आणि अनेक तरुणांचं बोट बसू लागलंय. हे सगळं कुठल्या डोक्यातून येतं माहीत नाही, पण असलेल्या उद्योजकांना संपवायचं आणि दंतकथा सांगून मोठं उद्योजक होऊ शकतो असं लोकांच्या मनात पटवून द्यायचं, ही एक नवी टोळी कार्यरत झालेली आहे. यानं होतं काय तर या टोळींचं अर्थकारण चांगलं मजबूत होतं आणि उद्योजक होऊ पाहणाऱ्या मंडळींच्यासाठी मात्र हा एक धक्का असतो, कारण माणूस मोठे होण्याची स्वप्न बघतो आणि एकीकडं उद्ध्वस्त होत जातो. अशी उद्ध्वस्त होणारे उद्योजक महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. म्हणूनच
काळजी घ्यायला हवी या वाचाळ वीरांनी की आपण स्वतः करावं मग सांगावं. अनुभव येथे वावा शिष्टाचार हे तुकोबारायांनी सांगितलंय तेही आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नका दंतकथा येथे सांगो कोणी हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि आता लोकांनीच राजहंस होऊन दूध आणि पाणी वेगळं करण्याची गरज निर्माण झालेली.